नमस्कार, वेलकम. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं न्याश्री ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आणि सध्या तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपण सध्या आहोत शेगावच्या रेल्वे स्टेशन वरती. आणि तुम्हाला माहिती की शेगाव हे कशासाठी फेमस आहे? संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. आणि इथे आपल्याला माहिती की शेगाव कचोरी ही किती फेमस आहे. जे पण भाविक इथे येतात, शेगाव कचोरी नक्कीच खाऊन जातात. पण फक्त शेगाव कचोरीच इथे चांगली मिळते का? नाही. आमचे फेवरेट स्पॉट जे आम्ही इथे, म्हणजे असे कुठले स्पॉट आहेत जिथे इथे शेगावला आल्यानंतर आम्ही फूड ट्राय करतोच, हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. भरपूर सारे स्पॉट्स आहेत जिथे तुम्हाला खूप छान छान खाण्याच्या गोष्टी मिळणार आहेत. ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला, टाइम न वाया घालता पहिला स्पॉट आपला बघूयात कुठला आहे. सध्या आम्ही आलेलो आहोत तर शेगाव रेल्वे स्टेशनच्या जस्ट बाहेर. तुम्ही बघू शकता, हा आपला तिरंगा आहे शेगाव रेल्वे स्टेशनच्या आतमधला. आणि त्याच्या जस्ट तुम्ही बाहेर आला तर तुम्हाला दिसेल की इथे खूप सारे कचोरीचे जे आहे ते दुकान आपल्याला बघायला मिळतात. शेगाव कचोरी सेंटर शर्मा यांचं आहे, तिथे पण आहे. हा जो चौक आहे रिलायन्स ट्रेंड्स वाला, जस्ट याच्यातच चौकामध्ये आपल्याला हे सगळे स्टॉल्स बघायला मिळतील. पण आम्ही कुठे खातो हे पण चांगले आहे, आम्ही त्याचे पण खाल्लेले. पण याच्याहूनही छान शेगावची कचोरी आम्हाला कुठे आवडते ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला, आपण जाऊया आपल्या स्पॉटवर. हे बघा, हे आहे रेल्वे स्टेशन आणि इथून बस याच्या समोरच पोलीस स्टेशन आहे. आणि इथून बस थोडस पुढे गेलं की आपला जो स्पॉट आहे तो आलेला आहे. एकच पाहिजे, एका प्लेट मध्ये किती येतात? मग एकच द्या आम्हाला, एकच पाहिजे. हा, आम्हाला व्हिडिओ काढतोय आम्ही. शेगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्ही जेव्हा मंदिराच्या साईडने येता, हा मंदिराला जायचा रस्ता आहे. आणि जस्ट याच्या थोडस पुढे आले की तुम्हाला दिसेल तीर्थराम करमचंद शर्मा यांची शेगाव कचोरी. तुम्ही बघू शकता, 1950 पासून यांची कचोरी आहे. आणि आतापर्यंत जेव्हाही आम्ही शेगावला आलो त्यावेळेस इथलचीच कचोरी आम्ही ट्राय केलेली आहे. खूपच बढिया, खूपच छान कचोरी असते. तुम्हाला इथे पार्सल सुद्धा मिळतं. चला, आपण टेस्ट करूया की यांची कचोरी कशी लागते. तशी टेस्ट मला भरपूरदा, म्हणजे मी ट्राय केलेला आहे त्याच्यामुळे मला तर पाठ झालेली आहे. पण तरी तुमच्यासाठी मी एकदा टेस्ट करते. कचोरी दाखवा. हे बघा, तुम्ही बघा कचोरीच्या अंदर. अशा प्रकारे आमचा व्हिडिओचा इतकी मेहनत आम्ही करतोय तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा का? कारण आम्ही ज्या ज्या गोष्टी एक्सप्लोर केल्या, ज्या ज्या माहिती आम्हाला आहेत, आम्ही ट्राय करतोय की ती सगळं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचाव. बघा, आमची मुलगी एवढी रडतीये तरी सुद्धा आम्ही व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ खरंच जर का तुम्ही बघताय, आवडतायत, लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठला पोर्शन आवडलेला आहे. आणि थोडंसं सबस्क्राईब केलं तर आम्हाला अजून थोडीशी हेल्प मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब करा. आमचं मोटिवेशन याचमुळे थोडंफार तरी वाटतं. चला, बघूया आपल्या या कचोरीमध्ये काय काय आहे. एकदम मस्त कुरकुरीत अशी आपल्याला कचोरी भेटलेली आहे. सोबत एक ठेशाची चांगली चटणी आहे आणि एक हिरवी गार अशी तळलेली मिरची आहे. ही मिरची आणि ही कचोरी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. खाऊन सांगा कशी आहे. बढिया. हा, मिरची बी घ्या. थँक्यू. थांबा थांबा. याची टेस्ट सांगता म्हणजे काय बोलावं आता याच्यामध्ये. ते सांगायची गरज आहेच नाही. तुम्ही खरंच इथे या. तुम्ही इथे येऊन जेव्हा ही कचोरी खासाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की का आम्ही याच्याबद्दल एवढं सांगतोय. हा पिल्लू, नाही करू देणार. सोड राहू दे. हे बाप. चालेल. अबू तर आपल्याला काही फारसा व्हिडिओ काढू देत नाहीये. पण आम्ही सांगत होतो की ह्या कचोरीची एक युनिक टेस्ट असते. अशी डाळ मध्ये बनलेली असते ही कचोरी. फिलिंग याची खूप वेगळी असते. पण जर तुम्ही शेगाव मध्ये आहात तर ऑथेंटिक जर तुम्हाला कचोरी ट्राय करायची असेल तर ही ती जागा आहे तिथे तुम्ही ती ऑथेंटिक शेगाव कचोरी तुम्ही ट्राय करू शकता. बाकी तर पुण्याला पण शेगाव कचोरी आलेली आहे. आता इथे अजून एक युनिक यांच्याकडे फॅसिलिटी आहे. ते सांगितली का तू? आता बऱ्याच लोकांना आता जसं आम्ही आलेलो आहे, आम्हाला आई पप्पांसाठी शेगाव कचोरी पार्सल न्यायचे, तर ही तर खराब होऊन जाणार. त्याच्यामुळे यांनी अशी प्रीपॅक करून ठेवलेली आहे. याला तुम्ही घरी जाऊन असं तळून खाऊ शकता. इन्स्टंट मध्ये तुमची शेगाव कचोरी अशी तयार होते. सो तुम्ही असे पण पॅकेजेस घेऊन जाऊ शकता. आपण आलेलो आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटला, जिथे आपण खूपच, अरे यार हा बंद आहे. चालू नाही काय हे आहे का? अरे हा आहे आपला स्पॉट चालू आहे.
सो जिथे आपण एक युनिक अशी डिश खाणार आहे. स्टॉल बघून तुम्हाला कळलेलंच असेल की हे काय म्हणतात त्याला, पाणीपुरीचं स्टॉल आहे. याला काय म्हणतो आपण, पाणीपुरी वगैरे त्याला काय म्हणतो, चटपटा इव्हनिंग काय म्हणतो यार, काय म्हणतो? पाणीपुरी भेळ याला काय म्हणत असतो. आठवल्यावर सांगा. अरे बरं ठीक आहे, जाऊ दे. हा तर ही जागा आहे, इथे आपण आता खाणार आहोत खस्ता. सध्या आपण गोलखेड रोडला आहोत. हा जो रस्ता आहे तो गोलखेडला जातो. समोर जो आहे तो वाटिका चौक, याला पण वाटिका चौकच म्हणतात. आणि याच चौकामध्ये तुम्हाला इथे दिसेल संताजी पाणीपुरी सेंटर. या संताजी पाणीपुरी सेंटरला तुम्ही येऊन कुठलीही डिश खा, ही तुम्हाला एकदमच बढिया लागेल. आपण इथं आतापर्यंत कालच मी यांच्याकडून 50 रुपयाचे 3 प्लेट पाणीपुरी 2-3 खस्ता घेऊन गेलेलो आहे. आतापर्यंत आपण इथे खूप वेळा असं खाल्लेलं आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या इथलचं काय फेमस आहे. बघा खस्ता बनणं तयार झालेला आहे. आपली इथं ऑर्डर ऑलरेडी गेलेली आहे. ही डिश नॉर्मली अशी कुठेच मिळत नाही. आता पुण्या साईडला तर बिलकुलच खस्ता बिस्ता त्यांना काही माहिती हे नाहीये. अमरावती, शेगाव, मला वाटतं या साईडलाच मिळते फक्त. मी तर अमरावतीला पण नाही पाहिली, मी फक्त शेगाव मध्ये पाहिली. येस. सो ही मी म्हणू शकते माझ्या कचोरी नंतर शेगावची एक सेकंड स्पेशालिटी आहे, आणि जी तुम्ही शेगाव मध्ये आल्यानंतर खाल्लीच पाहिजे, ते पण ह्या स्पॉट मधून. संताजी आपलं पाणीपुरी आलं. सेंटर. आपल्याकडे रोज किती खस्ता संपतात? 120 ते 150. 120 ते 150 संपतात. आपला टायमिंग काय चालू आहे? आपला टायमिंग आहे राईट 3 ते 8:30. 3 ते 8:30. 8:30 पर्यंत सगळं संपून जातं. 8:30 पर्यंत पूर्ण संपतो. बरं बरं. लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा जवळपास सगळं संपलं होतं. कांदा वगैरे पण संपला होता. थोडं लेट झालं होतं मला, त्यामुळे आम्ही आता लवकरच आलेलो आहोत आणि आम्हाला मस्तपैकी आपला खस्ता भेटलेला आहे. आणि अजून एक डिश आपली बनवते, मी तुम्हाला ती दाखवतो. ते खस्ता म्हणजे काय असतं काय नेमकं, तर यामध्ये अशी थोडीशी पापडी असते. इथं मी सगळं दाखवतो तुम्हाला. हे बघा, अशा टाईपची पापडी असते. आणि यावरती मग पूर्ण आलू, त्याच्यानंतर मटकी, भेळ या सगळ्यांनी थोडंसं मिश्रण टाकलेलं असतं. दही असते, 1-2 प्रकारच्या चटण्या असतात आणि मसाले असतात. हे मी तुम्हाला सांगतोय आणि सांगतो माझ्या तोंडाला पाणी सुटलं. एवढं हे अप्रतिम डिश आहे. आणि हे तुम्ही शेगावमध्ये कुठेही खा, तुम्हाला चांगलीच लागेल. पण आमची फेवरेट इथे आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो. तर आपण ट्राय करू. डायरेक्ट असा पीस तोडायचा. यावरती पूर्ण मसाला आहे. हे नाव आहे सर. जसं संध्याकाळी तुम्हाला काही चटाक-पटाक आणि क्रिस्पी आणि गोड, आंबट, तिखट असं काही खायचं मन करतं ना, ती क्रेविंग बस हे अशी काहीतरी डिशच पूर्ण करू शकते. आणि याला म्हणतात खस्ता. जेव्हा पहिला टेस्ट घेता, थोडंसं आंबट, थोडंसं मग चाट मसाल्याचा फ्लेवर येतो, दही लागतं, कुरकुरीत पापडी लागते, वेगवेगळ्या प्रकारची इकडे चटण्या आहेत. त्या चटण्या तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट देतील. आणि ओव्हरऑल जेव्हा सगळं मिक्स होतं ना तोंडामध्ये, मग तुम्हाला समजते की काय बहुत बढिया. मी याचा रिव्ह्यू घेऊया. काल 2 पैकी 1-1.5 खस्ता हिनच खाल्लेला आहे. तरी आज काय परत रिव्ह्यू खस्ता. द्यायचा? जसं मी सांगितलं, माझी फेवरेट डिश आहे ही. तुम्ही जर का इथे आल्याच, तुम्ही जे खस्ता खाल्ला असता, तर एक कमेंटमध्ये या व्हिडिओमध्ये येऊन नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटलाय. आणि अजून जे बाकीचे आम्ही प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवणार आहोत, जे आपण फूड ट्राय करणार आहोत, त्यातलं तुम्हाला काय काय आवडतं ते आम्हाला नक्की सांगा. आता दादांच्या आग्रहास्तव आम्ही एकदा इथे पाणीपुरी पदार्थ टेस्ट करत आहोत. हे पाणीपुरीचा मसाला बघायचा त्यांनी काय काय दिलेला आहे आपल्याला. पाणीपुरी आहे, कांदा आहे, मटकी भेळ आहे. काल तीन प्लेट खाल्ल्यात तू जवळपास, तरी आज खाद्य आहे. हे पाणी कसं सांगू, हे पाणी आंबट, पुदिना, थोडंसं तिखट, म्हणजे असं एकदम तिखट पण नाही लागत, पण पुदिनाचा फ्लेवर पण येतो. पुण्याच्या लोकांना आवडेल का? पुण्याच्या लोकांनी पाणीपुरीच नाही खाल्लेली आहे, ते रगडा खातात. मला पोट परत पाणीपुरी खाताना तसं स्पीचलेस व्हायला पाहिजे, तसं आम्ही स्पीचलेस इथं होऊनच जातो. बहुत बढिया. चला आता थँक्यू. आपल्याला घे पापडी घे. पाणीपुरी खाल्यानंतर पपडी तर मस्त आहे. मस्त आता पपडी घेतलेली आहे.
ओजू कशी आहे पाणीपुरी? छान आहे. आहा आवडली. पाणीपुरी खस्ता खाल्लेला आहे. आता आपण जाऊयात पुढच्या स्पॉटला. आपण सध्या पोहोचलेलो आहोत वाटिका चौकामध्ये. वाटिका चौक म्हणजे काय की जर का तुम्हाला ट्रॅव्हल्स जर का तुम्ही आले असाल तर ट्रॅव्हल्सचा हाच पॉईंट आहे जिथे सगळ्या ट्रॅव्हल्स तुम्हाला इथे सोडतात. हाच आहे तो वाटिका पॉईंट. आणि याच चौकात जर का तुम्ही पाहिलं तर या साईडला जर का जिथे अविनाश ट्रॅव्हल्स वगैरे तुम्हाला दिसत आहे इथे तुम्ही बघू शकता की सगळे जे पावभाजीचे स्टॉल्स आहेत इथे कुठेही तुम्ही 60 रुपयाची पावभाजी खाऊ शकता. एक नंबर छान लागते. पण याच पावभाजीच्या बाजूला जर का तुम्ही डाव्या साईडला थोडं बघितलं तर इथे आहे पूर्ण चौपाटी. आता ही चौपाटी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. इथे आम्हाला काय काय आवडतं आणि इथे आम्ही कुठले कुठले फूड ट्राय करतो ते आता तुम्हाला दाखवणार आहोत. चला सुरू होते इथलची चौपाटीची सुरुवात. आणि अशा प्रकारे मस्त मस्त खाण्याचे स्टॉल्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. त्यातला पहिला जो आपला स्टॉल आहे जिथे आपण जाणार आहोत, मला वाटतं चालू झाले की नाही काय माहिती, बघूयात. हे आहे कृष्णा पावभाजी. चालू झाले का दादा? एक प्लेट पावभाजी मीडियम तेज. मीडियमच करा, तेज नका. हां ठीक आहे, मीडियम करा. इथे जी चौपाटी आहे चौपाटीवरती तुम्ही कुठेही बसू शकता आणि बसून तुम्ही कुठल्याही एका शॉपवरती ऑर्डर द्या. ती ऑर्डर तुम्हाला मिळून जाईल टेबलवरती आणि तुम्ही ती फूड तुमचा एन्जॉय करू शकता. अशा प्रकारे आपली पावभाजी आपली फ्रेश बनत आहे. पावभाजी आलेली आहे. मस्तपैकी 2 पाव कडक गरम करून दिलेले आहेत. आतमध्ये पण छान मसाला लावलेला आहे आणि ही आहे एकदम बघूनच पाणी सुटत आहे. त्यानंतर कांदा वगैरे आहे. चला आपण सुरू करूया. थोडासा कांदा. ओजूला पाव आवडतो ओजू? हे घे. आणि गरमागरम पावभाजीवरती कांदा आणि लिंबू मिक्स करायचं आहे. मम्मी आलेली आहे. मम्मी आली आहे. चला सांगा पटकन, तोंडाला पाणी सुटतंय. प्रिपरेशनच इतक्या वेळची. तुम्हाला माहिती का कुठल्याही गोष्टीची टेस्ट तेव्हाच लागते जेव्हा ती गोष्ट आपल्या सलाईव्यामध्ये मिक्स होते. म्हणून पाणी सुटणं हे खूप गरजेचं असतं. बरं. मी आताच रीलवर कुठेतरी हो मी पण बघितलेली ती रील. हा गरम गरम मस्त पावभाजी आहे. मीडियम स्पायसी सांगा नॉर्मल सांगा. दादा खरंच खूप चांगले बनवते. मस्त ट्राय काय करते? ट्राय केलेलीच आहे तुमच्या समोर ट्राय करते. आपला झुडिओचा जो ब्लॉग होता त्याच्यानंतर आपण इथे पाणीपुरी खाल्ली, हे पण खाल्लं. कसं वाटतंय? स्पायसी, चटपटी आणि पावभाजी जशी अशी झणझणीत थोडीशी पाहिजे ना, मसालेदार तशी आहे. तशीच आहे ना? तशीच आहे एकदम. ही पावभाजी मी पुण्यात देते. हा ही पावभाजी मी पुण्याला खूप मिस करते. तुम्हाला जर खायची असेल शेगावला येऊन पावभाजी तर इथे नक्की या कृष्णा पावभाजीला. हायली रिकमेंड. तिचं शॉप आणि त्याच्याच बाजूला आहे जय अंबे स्ट्रॉंग गोटी सोडा सेंटर. नमस्कार. नमस्कार. चालू झालं का नाही? चालू आहे. एक आम्हाला द्या ना मग आमचं आपलं स्पेशल. काय म्हणतं त्याला? बनवून देतो ना. ड्रायफ्रूट डिश बनवून द्या आम्हाला. हा मिल्क मेड डिश. आपलं हे मलाई. हा ड्रायफ्रूट मलाई डिश. ड्रायफ्रूट मलाई डिश 80 रुपीज. मागच्या 2 वर्षापासून जवळपास जेव्हा पण उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आम्ही येतो या काकांकडे गोटी सोडा आणि जर का तुम्हाला आईस गोळा किंवा मग त्याच्या रिलेटेडचे आयटम्स खायचे असतील तर ही जागा आहे सगळ्यात बेस्ट. इथे तुम्हाला मिळेल सगळे शेक्स वगैरे पण आहेत इथे तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर हे कुठे गेले आपले गोळा? अच्छा आईस गोळा. याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत ना आपल्याकडे? ओके डिफरंट फ्लेवर्स पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि यांचं जे फेमस आहे ज्याची सगळ्यात जास्त मला असं वाटतं यांच्याकडे खपत होते ते आहे ड्रायफ्रूट मलाई डिश. आता ही ड्रायफ्रूट मलाई डिश काय आहे ही ते बनवतील तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. दादांनी आपल्याला आतमध्ये येऊ दिलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ते म्हटले की आम्ही बनवतो कसं हे पण दाखवा.
त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो की आपला जो हा काय म्हणतात त्याला मलाई डिश. मलाई मेडचा जो डिश आहे, आईस डिश आहे, ती कशी बनते हे मी आता तुम्हाला दाखवतो. ड्रायफ्रूट डिश. मलाई ड्रायफ्रूट डिश. वा, रेड कलर, त्यानंतर आहे ग्रीन कलर, ठीक आहे, काला खट्टा. काला खट्टा. हा अशा प्रकारे सगळे फ्लेवर त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ड्रायफ्रुट्स एकदम भरभरून टाकलेले आहेत. चॉको चिप्स पण आहेत ना, चॉको चिप्स पण आहेत. वाटिका चौपाटीवरील जय अंबे स्ट्रॉंग गोटी सोडा सेंटर इथून आपली डिश रेडी आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद धन्यवाद. आओ पिल्लू, वाव. याला काय म्हणतात? बघा आता याच्यावर काही रिव्ह्यू द्यायची गरज आहे का? ह्या ॲक्शनवर रिव्ह्यू द्यायची गरज आहे, कारण याआधी पण आम्ही 2 दिवस आधी इथे आलो होतो आणि याच्यातली अर्धी डिश बहिणीच खाल्ली होती. टाडा. काय म्हणतात याला? याला म्हणतात मिल्क मेड आईस डिश. आम्ही याला हिम क्रीम असं म्हणतो. येस, वाव, हिम क्रीम. पूर्ण एक स्पून घेतलेला, याच्यामध्ये आईस आहे, सगळे फ्लेवर्स आहेत, जेली आहे, ड्रायफ्रुट्स आहेत आणि चॉको चिप्स आहेत. हिम क्रीम कसं आहे? हिम क्रीम, हिम क्रीम. मिल्क मेड जे टाकतात ना ते अप्रतिम, खूप छान, एक नंबर टेस्ट लागतात. असा आईस गोळा कधी खाल्लाय का तुम्ही? हा आईस गोळा नाहीच आहे, आईस डिश म्हणता येईल याला. पण असं पहिले कडे दुसऱ्या गावाला खाल्लेलं आहे का? पुण्याला तरी खाल्लेलं आहे का? पुण्याला भेटतो, हा. पण शेगावला जर का येऊन तुम्हाला खायचं असेल तर हीच एक जागा आहे सगळ्यात बेस्ट. पण मला शेगावला डिफीट करणारा अजून पण नाही मिळाला. जर का तुम्हाला माहिती असेल पुण्यामध्ये अशी डिश कुठे मिळते, हा. कमेंट करून सांगा, आम्ही नक्की जाऊन ट्राय करू. हा, आम्ही तर शोधामध्ये आहे की आम्हाला पुण्यामध्ये पण अशी कुठेतरी डिश मिळायला पाहिजे. चला, इथे आल्यावर एकदा तरी ही डिश, एकदा नाही म्हणजे हप्त्यात कमीत कमी 3 ते 4 वेळा ही डिश होतेच होते. प्रत्येक बाईटला याच्या ड्रायफ्रुट्सचा टेस्ट येतो. आणि म्हणजे ते आईस गोळा खाताना कसं असं वाटतं की त्याला फक्त आईस खातोय, तसं नाही फील होत. कसं नाही वाटत, एकदम भारी डिश. भारी वाटलं रे, ड्रायफ्रुट्स भरून आणि आता एकदम मस्त. उन्हाळ्यासाठी तर एकदम बेस्ट वाटतं मला. इकडे ही वाटिका आहे आणि बस याला क्रॉस करूनच आता आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटला चाललेलो आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, सोडा गजानन, जय गजानन सोडा सेंटर दादांचा आहे. नमस्कार. ओळख आहे का नाही आहे? काय ना ओळख आहे. आहे ना. हो. बरिया. ओळख कशी नसणार, दररोज इथंच पडीक असतात रात्री. यावेळेस आलो मी, म्हणून दादांकडे आलो नाही सोडा घ्यायला, असं कसं होईल? एक मसाला सोडा बनवा, जिरा जिरा. तर शेगावमध्ये ॲक्च्युली सोडा खूपच फेमस नाही, आहे. आता प्रॉब्लेम काय आहे की एवढ्या सगळ्या तुम्ही गोष्टी खाणार, पावभाजी खाणार, खस्ता खाणार, पाणीपुरी खाणार, एवढं सगळं खाणार, मग पोट गडबडणार. गडबडत नाही, पण मग एवढं झाल्यावर ते जिऱ्याला बी तर पाहिजे, म्हणून मग त्यासाठी येऊन जिरा सोडा. आणि याची मशीन खूपच मस्त मशीन आहे. पाण्याला सोड्यामध्ये बनवतो. जिरा सोडा. काय बोलायची गरज आहे का? हे बघा, दादा तयारीतच असतात, कधी मसाला देतो. सोडा पिण्याची तर मजा खरी इकडे. म्हणजे जोपर्यंत असा नाकात सोडा जात नाही तोपर्यंत काय सोडा पिला मग तुम्ही? आता होता ना सगळे सिस्टमचे दरवाजे ओपन. बढिया,
एक नंबर स्ट्रॉंग, टेस्ट पण खूप चांगली आणि सर्व्हिस पण, क्वालिटी पण सगळं बढिया. आता शेगावला आलो म्हणजे ह्या सोडा सेंटरला तर आम्ही म्हणजे सगळं खाणं झालं की येतोच. बट जरी आम्ही बाहेर खायला नाही आलो तरी पण रात्री जेवणानंतर तर आम्ही इथे सोडा प्यायला येतोच. सर तुम्ही पण शेगावमध्ये आला असाल किंवा शेगावमध्ये छान सोडा शोधत असाल तर ही स्पॉट तुमच्यासाठी आहे. नाही हे बघा, इथे हा ट्रॅव्हल्सचा पॉईंटच आहे. हा जर का तुम्ही वाटी घेऊन जाणार असाल तर इथे तुमची ट्रॅव्हल्स थांबते. थोड्या वेळ आधी यायचं, इथे यायचं, गजानन महाराजांचं नाव घ्यायचं आणि गजानन सोडा सेंटरवर येऊन मस्त सोडा प्यायचा. वा, आहे की नाही दादा? थोडासा मला पण द्या ना. तुला प्यायचा का? नाही मग बघा मला माहित नाही येतो. शेवट थोडासा परत प्यायचा का नवीन? बस आठवण, शेगावची आठवण म्हणून आता पिऊन घेते, कारण आता आम्हाला पण निघायचं पुण्याला वापस. यस, बस अजून द्यायला लोक थोडा. व्हिडिओ आहे तो आपण इथे संपवत आहोत. अजून शेगावमध्ये खूप सारे स्पॉट असे आहेत जे एकदम ऑथेंटिक फूड तुम्हाला देते आणि खूप चांगली क्वालिटी देतील. पण हे होते काही मोजके जिथे आम्ही हमेशा जातो किंवा भरपूर वेळा जातो. हे आमचे फेवरेट आहे. हे आमचे फेवरेट आहे. जर का तुम्ही आलात तर यातला पैकी एक कुठलाही तुम्ही ट्राय करू शकता किंवा सगळे ट्राय करू शकता. सगळं करून झाल्यावर तुम्ही सोडा पण प्या. आणि व्हिडिओ आवडला का नाही आवडला नक्की सांगा. अजून शेगावमध्ये जर का तुम्ही शेगावचे आहात, अजून शेगावमध्ये आम्ही काय ट्राय करायला पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओ आम्ही त्याच्यावर नक्कीच बनवू. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यासी ब्लॉग्स.